हॅलो. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अहो, गुरुचरित्रचं पारायण केलं होतं मी. हां, हां, हां. यांना अनुभव सांगावा. अरे वाह! कधी आहे केलं? का? आता काय? हो, हो. आहे ना. आज सुट्टी आहे ना ताई. दिवसभर घेतो ना आपण. हां, मग मागच्याच बुधवारी झालं माझं उद्यापन. गेल्या अच्छा. हां, हां, हां. तर छान म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी हां. केलं ना मी, त्या दिवशी 3च जण आले ताई सकाळी-सकाळी घरी माणसं. ओह! बघा हां, त्रिमूर्ती. हां. अरे ते वाह! दत्तांचंच रूप. हां. आणि इतकं छान आहे ताई वाचायला इतकं मन लागलं. हां. खूप छान वाटलं अहो मला वाचून ते. अरे वाह! दुसरी वेळ आहे बरं का ताई आता. हो ना? हां. कुठून बोलताय ताई तुम्ही? नेवास तालुक्यातून ओळखलं नाही का तुम्ही मला? ताई मी ओळखलं, पण आपण व्हिडिओमध्ये विचारतो ना? हो, काही असे अनुभव सांगायचे ना ताई. हां, तर हां. ते नाव सांगायचंय का ताई? पाहुणे ऐकत आहे त्याच्यामुळे म्हणलं नको नको असंच. मग. नाव नका सांगू मग. हां. हां. काही नाही अहो मग छान झालं पारायण. अरे चांगले अनुभव आलेत. आपले नंदादीपमध्ये पण खूप चांगले म्हणजे असे हे आलं त्याच्यात बी चांगलं. ते सगळे फोटो पाठवा हां ताई. हो, हो. पाठवते ना. हां, हां. मग म्हणलं काय अनुभव आले? काही नाही अहो खूप म्हणजे असं हां. असं चांगलं वाटायचं एकदम आनंद वाटला मला ते करताना. अच्छा. हां, 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 हां. आणि कसं असं बेडूक दिसायचं, फुलपाखरू दिसायचं, अरे वाह! छान सुगंध यायचा ताई. बघा. आणि मग आपलं हे देवाचं बी अशी फुलं ठेवले का ते पण असे पडायचे चांगले ताई माझे. अरे वाह! छान आला ताई अनुभव चांगला. किती छान ना ताई. आमचे गुरुचरित्र केलं ना ताई, की खूप अनुभव येतात. फक्त आणि ते केलं पाहिजे. मी उन्हाळ्यात केलता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं ना माझा अनुभव. हां, हां. हो ना. तर ह्या वेळेस मला आता सर मग आरती पण करू लागले. अरे! आणि वाचायला बसले ना मी ताई, तर मला उठवीत नव्हते ताई ते कधी बोलवत नव्हते. बघा ते किती छान. मी ना ताई 4ला 10-5 मिनिटं कमी असताना वाचायला बसायचे. बापरे! हो आणि का? मग सगळं आवरून घेऊन वाचायचे ताई. खूप छान वाटायचं हो मला. लय हो. आनंद वाटला हो ताई करतानी. आणि तुम्ही करताच ताई ना देवाचं भरपूरच करता तुम्ही. आणि ताई हां, त्याच्यात असं सांगितलं गुरुनी हां, दान कसं करायचं, हां. पुण्य कसं करायचं, काय केल्याने पुण्य भेटतं. काय सांगितलंय त्याच्यात सांगा बरं? तीर्थयात्रा केल्या पाहिजे आपण जीवनात येऊन. हां. सगळ्या गंगेचे स्नान केले पाहिजे बरोबर. आणि आपलं वर्तन आपण वागताना पण चांगलं वागलो पाहिजे. हां, हे फार महत्वाचं आहे. आणि जे असं समजा एक ब्राह्मणाची स्त्री होती. हां, हां. 16 वर्षातच ते आता पहिले लोक लवकर लग्न करायचे ताई. हो, हो. तिला ना लवकर तिचे म्हणजे पती वारले ना. हां, हां, हां. तर आहे ना ताई चांगलं नव्हती वागत अशी. अच्छा, तर अच्छा. तिला आहे ना ताई हां, असं म्हणजे नंतर तिची खूप अशी अवस्था झाली. तिच्या हां. अंगातून रक्त, पू असं गळायला लागला. पण हं, ती आहे ना कर्माचं फळ मिळतच ताई. हं, ती आहे ना ताई फिरत-फिरत अशी हां. अशी देवस्थानाच्या ठिकाणी गेली मग अशीच. हां, हां, हां. तर एका माणसाने काय केलं ताई, हां, तिला तिथं शंकराच्या मूर्तीवरचं हां. बेलपत्र दिलं ताई तिला. अच्छा. हां. तर ती आहे ना, ती थोडं पुढं जात नाही तो माणूस तर अशी तिच्या धरणीवर पडली आणि प्राण निघून गेला. तर हो. तिला आकाशातून विमान आलं तिला न्यायला ताई. बघा. तर लोकं म्हणायला लागले, ती अशी होती, तिला कसं काय असं, असं तसं. पण हो. तिला शंकराचं ते बेल तिच्या हातात पडल्यामुळं तिला त्या देवाने तिची हे केली ना मग हो, तिला. अगदी मुक्त केलं तिला. हां, त्याच्या पापातून मुक्त केलं तिला त्याच्यातून. बरोबर, बरोबर. आणि ताई इतकं छान सांगितलेलं आहे. हां. सासू-सासऱ्याचे, आई-वडिलाचं सगळ्यांचं वर्णन आहे त्याच्यात ताई गुरुचरित्रात. हो ना. तुम्ही हां. सगळ्यांचं पुण्य घ्यायला पाहिजे. सगळ्यांचे सगळ्यांचं आशीर्वाद घेतले पाहिजे. हे खरं बोललात ताई. हो. आणि सगळ्यांचं म्हणजे सगळे ग्रंथ वाचले पाहिजे. सगळे हां. तीर्थ केले पाहिजे. तर हो. आपण वागताना चांगलं कोणाच्या कधी कोणाचा असं राग नाही करायचा. असं म्हणजे भरपूर आहे त्याच्यात वर्णनच सांगितलं. अगदी बरोबर आहे. आणि कसं आहे ना ताई, आपण जेव्हा कोणाचा राग करतो ना, हं. त्या व्यक्तीपर्यंत त्या व्यवस्था जात असतील, पण मेन त्याचा डबल त्रास आपल्याला होत असतो.
हा बरोबर आहे ना मग. हा, डबल त्रास आपल्याला होत असतो. म्हणून कधी कोणाशी अबोला करायचा नाही. सगळ्यांची जी वेळ येईल ती मारून न्यायची, व्यवस्थित गोड बोलून निघायचं. आपल्याकडनं कोणी दुखावणार नाही याची कायम काळजी घ्यायची. हो. ताई मग मी काय करते, सगळं आवरून घेतलं, बाकी देव ते सगळं आवरीत असते लवकर. हा पण मग ज्ञानेश्वरीचे 2-3 पानं वाचत असते रोजची. हा, मग हे पण सेवा असते आपली संध्याकाळची. तुम्ही करता बाई, भरपूर करता तुम्ही. तीर्थयात्रा पण करता. ताई, जर आमच्या सरांना सर्व्हिस वाली बायको मिळाली असती तर असं वेळ भेटला असता का देवाला द्यायला आम्हाला? नाही नाही, शक्यच नाही. खरंय. भेटत होती अहो त्या वेळेला त्यांना. हो, तेव्हा मिळायचे ना. आता तेव्हा म्हणजे कसं लवकर डीएड वगैरे अशा गोष्टी लवकर व्हायच्या. पण मग आमच्या सासूबाई काय म्हणल्या, हा. मला हीच मुलगी आवडती, तू हीच मुलगी कर म्हणे. ओ, बघा. हा, माझ्या सासूबाई लई चांगल्या होत्या अहो ताई. हो ना. सख्ख्या आत्याने जीव लावणार एवढा मला जीव लावला माझ्या सासूने. बघा किती. परखनाता असून सुद्धा असं. बघा, हा. हे पण काहीतरी तुमचं भाग्य ना ताई. ताई, हा. नंदा कुमार झावरे आहे का? कोण? नंदा कुमार झावरे इकडचे पारनेर तालुक्यातले. अच्छा अच्छा, हा हा. त्यांची बहीण होती माझी सासू. ओ, हा, चांगल्या म्हणजे खूप चांगल्या घराण्यातल्या म्हणजे होत्या. चांगल्या घराण्यातल्या. हा, हो. घराण्याचा पण एक फरक असतो हो ताई. हा. तुमचे तुम्हाला मी काय विचार, सांगते, आचार. एकच भगवंतानी त्यांना अशी बुद्धी दिली हा. माझ्या सासूबाईला. आता अशी एवढी कमी शिकलेली आमच्या घरात सगळे सुशिक्षित लोक आहे, सगळे शिकलेले. हो मी हो. कमी शिक्षण आहे ताई माझं आमच्या घरामध्ये असं. पण तुम्ही मुलांना शिकवलंय ना ताई चांगलं. हा, भरपूर शिकले मुलं आमचे. मग तेच ना. हा, माझ्या मुलं सगळे चांगले शिकले अहो. मुलगा हो. हा. सुनबाईचं बी आता चाललंय ताई कॉलेजवर जायचंय उद्यापासून असं चालू आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर सध्या तिला काय म्हणलं, तिकडचं कळूस तर बरं आहे, जायतच ज्ञानेश्वर कॉलेज आहे ना, हा 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 हा. तिथं बोलवते तिला. तिचा मॅथ आहे ना विषय. अरे वा. MSc B.Ed आहे ताई ती. मग ताई, मॅथ्स वाल्यांना खूप डिमांड आहे. हा, तिला खूप म्हणजे बोलवते कुठं बी अहो हो, तसं म्हणजे. मॅथ्स वाल्यांना खूप डिमांड आहे ताई. तिला तर काय केव्हाही एनी टाइम जॉब असेल. हम्म. खूप मग छान. म्हटलं बया यांना गुरुचरित्राचा सांगावं आपण अनुभव आता काहीतरी. पण करत राहता तुम्ही, हा, सारखं काही ना काही चालूच असतं तुमचं. जाऊ द्या हो, आता जेव्हा आहे त्या भगवंतानी वेळ दिलेला आहे आपल्याला तेवढा, तेवढं बरं. करीत राहायचं. खरंच. आपलं संकट येते ताई, देव घेतो निवारण करून मग. अगदी अगदी, हा. खरंय खरंय. परत पडले होते ताई आमच्या ह्याच्यात, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं मी ते. काय काय? दुसऱ्या वेळेस पडलेलं सांगितलं होतं का मी तुम्हाला? दुसऱ्या वेळेचं नव्हतं सांगितलं, पहिल्या वेळेचं सांगितलं होतं. मी आमच्या तिथं मोटर चालू केली नव्या घरी तिथं. हा मुलगा वरती पाणी मारित होता. हा. त्यात झाला 1 महिना, त्या दिवशी गुरुवारच होता असंच. अच्छा. हा आणि पाहिलं झालं तेव्हा गुरुवारच होता बरं का ताई. हा हा हा. आणि मग ते पडले बाई खाली. बरं झालं ते सगळं बाजूला होतं गेलेलं तिथलं. बापरे. हा. आणि मग ते लोक आले सगळे, 7-8-10 लोक होते ना हाताखाली त्या हा. 2 मिस्त्री लोकांच्या. हो ते हो हो. सगळे ते म्हणे काय झालं सर काय? ते म्हणले काय नाही झालं, तुम्ही घाबरू नका, आम्हाला काय नाही झालं. तेवढ्या बापरे, हा, केवढं मोठं संकट टळलं ताई. 2 वेळेस झालं ताई हो असं. ना, मागचं तुम्ही शेअर केलं होतं ना. हा, मागचं वरती झालतं आपल्या इथं इथं घरी झालतं. हा. आता तिकडं झालतं फाट्यावरती. अच्छा. हम्म. बघा, तुमची आणि चक्की वगैरे पण होय ना ताई? काय म्हटल्या? तुम्ही चक्की पण होती ना तुमची? आमचं घरात आहे इथंच आपलं छोटशी आहे अच्छा, दळायची. घरातलंच आहे, घरातच आहे. हा. अच्छा. त्या हा. तिथेच तुमच्या ते पत्रे येऊन पडले होते ना तेव्हा, काहीतरी तुम्ही सांगितलं होतं असंच काहीतरी ना? काय नाही, नाही? तिथं वरती गेले होते ते असं म्हणते मी तुम्हाला. हा हा हा. गेले होते आपल्या तिथं पहिल्या वेळेस झालतं तेव्हा असं. बरोबर बरोबर. हा. 2 रूम आहेत ना आपल्या खाली येतं हो ना 3. हो ना. आणि मग वरती झालतं तिथं असं. अच्छा, वरच्या ह्याच्यात झालेलं का? हा, जिन्यात झालतं, जिन्यामध्ये असं त्यांना. हा हा हा. पण ते बरं झालं तेव्हा बी डोक्यावर नाही पडले. आता ह्या तेच वेळेस तेच तेच, बरोबर आहे बाबा. आणि पत्रे म्हणजे ते काय ताई, जर एखादं नेम धरूनच पडला तर डायरेक्ट गळा पण चिरू शकतो. मग काय हो. हा, काही होऊ शकतं. ते काय झालं मग ताई, मग असंच मी त्यावेळेस बी अशी सेवाच करीत होते अहो. हा आणि हा हा ते माझं असं चालू होतं, हे आपलं स्वामी समर्थाचं चाललेलं होतं.
हा हा. मग आता आमच्या इथं संकल्प केला ना, पारायण झाला तर हो हो. ज्ञानेश्वरीचे ग्रंथ वाचित राहिलं पाहिजे असं म्हणून त्यांनी बरोबर आहे, बरोबर आहे. काय केलं, सगळं आवरून घेतलं. आता सगळं आवरलेलं आहे. मग हा. ते कोणतं देव करायचं, आपलं वाचन करायचं इथं तिथं बसण्यापेक्षा. किती छान ताई, तुम्ही म्हणजे किती छान विचार आहेत तुमचे. काय करता मग, इथं तिथं बसून याचं त्याचं बोलूस तर आपलं मळ्यात जायचं, आपले कामं करायची. किती छान, किती छान ताई. नाही, लसूण लावला 5-7 किलो मी यावेळेस. वा. आता तुमची माझी कधी भेट होईल, लसूण देईन तुम्हाला निघाल्यावर. तुम्ही कधी भेटता ना. काय नाही, तुम्ही बोलल्यात आताच सगळं मिळालं ताई. अहो नाही ना ताई, अहो बोलले त्याच्यात नाही, प्रत्यक्षात येणं हे खूप महत्वाचं आहे. याच जन्मात आपण एकमेकाला भेटणार आहेत ताई. हा, हे ना असं मोठं मन फार महत्वाचं असतं. मला पण ते फार आवडतं. आता गावी जर कधी गेली असेल, शेतातलं काही असेल ना, जो येईल त्याला देते. मला पण आवडतं ते. गावचं लोणचं, ते पण सगळ्यांना आवडतं ना. मग एकदम मी 10-20 किलोचं घालून देते. जो येईल त्याला बरण्या भरून देते. हो, आपल्या हातून थोडंफार करायला पाहिजे ना. हा, छान वाटतं असं द्यायला. आणि मग त्या दिवशी ना ताई, समाप्तीच्या दिवशी मी गुरुचरित्राच्या, हा माझी भाऊजाई, भाऊ हा हा. आणि एक माझी मैत्रीण आहे, मग इथे गल्ली त्याच्या जवळ, अच्छा. तिने 1,000 रुपये साडी आणली त्या मैत्रिणीला. त्या म्हणे, बापरे. ताई तुमचं आज उद्यापन आहे. आणि माझ्या भाऊजाईनं पण आणली, त्या वहिनीने बी आमच्या. अगो बाई, बघा. आणि केलं तेव्हा आम्हाला दोघींना साड्या आणल्या त्या ताई. बापरे. हा. मग मी 2-4-5 लोक स्वयंपाक केला त्या दिवशी संध्याकाळी. हा आम्ही हा 5-6 जण केलं असं. हा हा गाईचं कुलदेवीचा नैवेद्य, हा. स्वामी समर्थाचा अरे. आणि आपल्या ह्या गुरुचरित्राच्या पोथीचा एक, असं हा सगळे एवढे 4 केले इथं. हा. मी असे गाईचं धरून 4-5 नैवेद्य केले. आम्ही जेवढ्या जणांचं केलं, खीर अरे. केली आणि घेवड्याच्या शेंगाची नैवेद्य हे केली, शाक केली ताई त्या दिवशी. अरे वा. तुम्हाला किती. सांगते, पोळ्या केल्या, भजी, पापड, कुरडई असं केलं. बापरे, तुम्ही एकटीने केलं एवढं? हा. मग नंतर वहिनी आल्या आणि त्यांनी पोळ्या केल्या, फक्त पीठ ते मळून. बापरे, किती छान आपलं ना. जाऊ द्या, अहो आपल्याच्यान तरी काय होतं ताई करणं दुसरं. अगदी अगदी खरंय. लोकं कितीतरी करतायत, अहो आपल्याच्यान काहीच होत नाही करणं. खरंय. बाकी जगात बघा तर किती करणारे लोक आहेत ताई. हे जग सोडून जायचं आपल्याला कधीतरी, आपल्याला पुढे त्रास नाही झाला पाहिजे कशाचा. बरोबर आहे. म्हणलं नाही पाहिजे आणि देवा. आपलं ना हं. काही असो, पण कर्माचा घडा आपला चांगला असला पाहिजे. तेच ना, मग आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचं काही मनात आणायचं नाही. अगदी अगदी. ताई, आणि आपण म्हणतो ना ताई, खानदान खानदान काय असतंय, लोक हे आहे. खानदान बघून का देतात, हां, हां. हे असं पिढी जात जीन्स आलेले असतात ते. आता तुमचे एवढे चांगले विचार आहेत, तर तेच विचार तुमच्या मनातनं जरी नाही गेले तर तुमच्या रक्तातनं ते तुमच्या मुलांमध्ये उतरलेले आहेत ताई. माझ्या मुलं तशीच, सून बी तशीच आहे अहो, हो माझ्यासारखंच ना. मग आहे. हेच यालाच खानदान म्हणतो ना ताई आपण. बाकी काय असतं दुसरं. कोणी मी असो नसो, बसा मम्मी येत्यान. हा बसा काय करते म्हणून मी म्हणत असते, अगं आपण काय नाही देऊ शकत कोणाला. चहा हा म्हणायचं, बसा म्हणायचं, बोलायचं. हा. त्याचं काय बिघडतं, तू असली तू कर ना त्यांना असं. अगदी बरोबर आहे. हा. खूप छान ताई, तुमचा विचार ताई, खूप छान आहे. रिटायरमेंट कधी आहे? ह्या महिन्यात आहे ना ताई. किती तारखेला? 29 तारखेला. असं का? हा. 29 तारखेला बरोबर फोन उचलला गेला पाहिजे ना आता पण. आता त्या दिवशी काही फोन उचलला जाणार नाही ना ताई, अहो, कारण बिझी शेड्यूल असेल ना पूर्ण. बर बर. आणि कसं त्या त्या दिवशी आता तो प्रोग्रामच आहे आणि आपले भरपूर जण आहेत हा. ओळखीचे, तर नाही बोलवलं तरी येणार आहेत, भरपूर आहेत असं का? इथे. मग ताई, कसं. हा. आमच्या सरांनी शाळेला जेवण ठेवलं होतं सगळ्या मुलांना. हो, आम्ही पण तेच केलंय. आता मांडव टाकलाय. हा सगळ्या शाळेतल्या मुलांना, म्हणजे आता 250-300 मुलं आहेत माझ्या शाळेत. हा सगळ्यांचं जेवण, परत आमच्या जवळजवळ किती 62 शाळा आहेत, तेवढे शिक्षक. हा तर जेवढे ज्यांना शक्य आहे तेवढ्यांना, म्हणजे मी तर सगळं करूनच ठेवणार आहे. सगळ्यांची जेवणाची आचारी वगैरे सगळं आमचं हे झालंय. हा. म्हणजे कसं. ताई, हा, बोला ना ते. आमच्या सरांनी आहे ना, हा बुंदी, मसाला भात हा आणि पुरी भाजी हा. आणि शेवदाळ्या पण केलता. मी सगळं केलतं, या असं केलतं अरे सगळं. वा. हा, तो एक चांगला क्षण असतो आयुष्यभर आपल्याला स्वामींनी
काही ना काही रूपाने आपल्याला दिलेलं आहे ना, तर ताई आपण त्याचं केलं पाहिजे परतफेड. म्हणलं स्वामी कृपेने रिटायरमेंटच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या हो परिवार. ताई, हो ताई, हो ताई. मी शेअर करते ताई आणि मला फोटो पाठवा ते. हो हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.